हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण भेंडीची सुकी भाजीची रेसिपी। भेंडीची भाजी तर सर्वच जण घरी आपल्या बनवतात, सगळ्यांकडे हप्त्यातून 1-2 वेळा तरी भेंडीची भाजी येते। टिफिनसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे। आज मी तुम्हाला भेंडीची भाजीची जरा वेगळी पद्धत दाखवणार आहे, सोपी पद्धत दाखवणार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। खूप करायला सोपी आणि खायला खूप टेस्टी अशी भाजी आहे। बघा त्यासाठी घेतलेली आहे आपण मस्तपैकी ताजी भेंडीची आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्याला चांगलं पुसून घ्यायची आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने भेंडी मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीच्या पीसेसमध्ये भेंडी कट करून घेऊ शकता। जर अशा पीसेसमध्ये कट केली तर दिसायला छान दिसते आणि खायला खूप छान लागते। बघा, जर भाजी दिसायला सुंदर असेल ना तर खायला खूप मज्जा येते। सगळ्यांना आतुरता असते की भाजी दिसायला एवढी सुंदर आहे तर खायला किती टेस्ट येईल, मग ते लोक आतुरतेने ती भाजी खातात। त्यामुळे आपण दिसायला पण सुंदर करायची आणि टेस्टला पण सुंदर करायची। तर भाजीसाठी लागणारा आपण एक मसाला तयार करणार आहे। त्यासाठी आपण तव्यावर घेतलेला आहे शेंगदाणे, तीळ, सोप, धना घ्यायचा, आपल्याला अख्खा धना घ्यायचा आहे, जिरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे। आपल्याला हे सर्व साहित्य आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। माझे शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले असतात, त्यामुळे मी जराशीच भाजणार आहे, गरम करणार आहे त्याला। बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण साहित्य जे आहे ते भाजून घ्यायचं व्यवस्थित, मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे। तडतड असा आपला आवाज आला पाहिजे। साहित्याला आपण कोरडंच भाजणार आहे, तेल न टाकता भाजून घ्यायचं आहे। नंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, त्याला थंड करायचं आहे। त्यामध्ये आपलं टाकायचं आहे हळद, तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आहे, पुढे आपण वापरणार नाही आहे। नंतर धना आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। धनापूड आपण जरासं घेतलेला आहे, कारण की आपण अख्खा धना ऑलरेडी मसाल्यामध्ये वापरलेला आहे। तर आपला मसाला तयार झालेला आहे, आपण भाजी फोडणी घालूया। अगदी सोपी भाजी आहे, ऑलरेडी आपला मसाला तयार झालेला आहे। तर आपण पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायचं आहे, थोडंसं आपण हिंग पण टाकणार आहे। बघा, हिंग टाकायचं आणि छानपैकी त्याला मस्तपैकी तडतडू द्यायचं आहे। कढीपत्ता घालायचा आहे। आता आपण यामध्ये जी कट केलेली भेंडी होती ती टाकायची आहे आणि त्याला मस्तपैकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आणि भेंडी शिजवताना एक टीप आहे, तुम्ही भेंडीनं झाकण न ठेवता शिजवायची आहे। झाकण ठेवून जर भेंडी शिजवली ना तर ते चिकट येते, म्हणून आपण काय करायचं माहिती आहे का, मंद आचेवर भेंडी शिजवायची, आपण ती झाकण न ठेवता शिजवायची आहे, म्हणजे ते चिकट होणार नाही। मस्त तेलामध्ये आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे। आपल्याला चेक करायचं आहे भेंडी असं दाबून की आपली भेंडी व्यवस्थित शिजल्या गेली की नाही। व्यवस्थित भेंडी शिजल्या गेली की तयार मसाला आहे तो आपल्याला भेंडीमध्ये घालायचा आहे। बस सिंपल रेसिपी होती, फक्त मसाला करणं गरजेचं होतं। बघा किती सोपी रेसिपी आहे, आपण खायला इतकी चवदार लागते ही भाजी। नेहमीच्या भाजीपेक्षा ही भाजी जरा वेगळी आहे। ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते। आता मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित मसाला मस्त शिजून घ्यायचा आहे। त्याचा कलर चेंज होतो शिजल्यावर। बघा, मंद आचेवर कंटिन्युअसली त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे। थोडंसं आपण अर्धा चमचा पिठी साखर टाकायची आहे आणि अर्ध लिंबू पिळून टाकायचं आहे, यामुळे आपल्या भाजीला ना खूप छान टेस्ट येते। बघा इथे सुरेख असं आपली भाजी तयार झालेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे। एकदम खमंग अशी भाजी तयार होते। बघा, एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे रोजच्या भाजीपेक्षा ही भाजीची रेसिपी कशी वाटली आणि खायला कशी वाटली ते टेस्टला। तर तयार आहे आपली गरमागरम भेंडीची सुकी भाजी। गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे। आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नसं माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि टिफिनसाठी ही भाजी नक्की ट्राय करून बघा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपींसोबत। बाय बाय आणि टेक केअर।